विशेष भर देण्यात आलाय। मुंबईला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी तब्बल 17,000 कोटींचा निधी आणि त्याचबरोबर पर्यावरण प्राधिकरणाच्या स्थापनेचा देखील जाहीरनाम्यामध्ये उल्लेख आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। आणि हा जाहीरनामा नेमका कोणत्या मुद्द्यांवरती असण्याची शक्यता आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। महिला आणि युवकांसाठी पायाभूत सुविधांचा विकास केंद्रस्थानी, त्याबरोबर लाडक्या बहिणींना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, मुंबईतल्या साऱ्या रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण करणार, त्याशिवाय प्रदूषण रोखण्यासाठी 17,000 कोटींचा निधी असेल आणि पर्यावरण प्राधिकरणाची स्थापनाही होईल। कारभारातील पारदर्शकतेसाठी एआय आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर, तरुण उद्योजक आणि स्टार्टअपसाठी इनोव्हेशन हबची घोषणा। तर हे काही मुद्दे या जाहीरनाम्यामध्ये असण्याची शक्यता आहे। पुढची बातमी पाहूया। अमरावतीच्या वरुडमध्ये